बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका विद्या पेढे लिखित कथा ऋणानुबंध. मी बडोद्याला चालले होते वंदे मातरम या रेल्वेने. तेव्हा ती नवीनच होती. 4 तासात बडोदा येणार होते. गाडीत व्यवस्था पण छान होती. सुदैवाने मला खिडकीजवळची आवडती जागा मिळाली. मी खुश होते. माझ्या कथासंग्रहाला बडोदा वाङ्मय परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे आनंदात भर पडली होती. मी माझ्या जागेवर बसले आणि कुसुमाग्रजांचे कवितेचे पुस्तक वाचायला घेतले. गाडी सुटायच्या थोडा वेळ आधी माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. सामान वगैरे लावून झाल्यावर माझ्याकडे त्याने अगदी निरखून पाहिले आणि म्हणाला, बाई तुम्ही? त्याने मला नमस्कार केला. मला जरा अवघडल्यासारखं झालं. आजूबाजूचे लोक पण बघायला लागले. अरे असू दे असू दे. बाई मी सुमेध सरपोतदार. मी त्याच्याकडे निरखून बघितलं. आता मला तो आठवला. अतिशय हुशार, वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा. त्याचं वागणं अगदी उत्साही आणि प्रफुल्लित. तू इकडे कुठे? मी विचारलं. बाई बडोद्याला माझ्या बायकोचं माहेर आहे, तिला न्यायला आलोय. आता तुम्ही आमच्या घरी चला, छान बर्दास्त ठेवतो तुमचे. ते जमणं जरा कठीणच आहे. आपल्या शाळेतली लता सप्रे इथे राहते, तिच्याकडे मी उतरणार आहे, हे आधीच ठरलंय. पण आता प्रवासात गप्पा मारूया ना आपण. इतक्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. तो दरवाजापाशी जाऊन उभा राहिला. अर्ध्या तासानंतर जागेवर येऊन बसला. तेवढ्यात नाश्ता झाला. त्याने लॅपटॉपवर काही महत्त्वाची कामे केली. मग तो मोकळा झाला. मलाही तेवढ्यात माझ्या मुलाचा आणि लताचा फोन येऊन गेला. दोघांनाही माझा प्रवास नीट चालला आहे असं कळवलं. आता सुमेध माझ्याशी बोलायला मोकळा झाला होता. त्याने मोबाईलमधले आपले फोटो दाखवले. त्याची बायको, 2 चिमुरड्या जुळ्या मुली, आई वडील, आजी आजोबा, सर्वजण छान हसतमुख. त्याची बायकोही त्याला शोभीशीच होती. पण तिचा फोटो पाहून मी विचारात पडले. न राहून त्याला विचारलं, पण तुझं तर. पुढचं वाक्य त्याला विचारलेलं आवडेल की नाही असं वाटल्यामुळे मी सोडून दिलं. पण तोच पुढे म्हणाला, बाई तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं. तुम्ही सुरेखाबद्दल विचारत आहात ना? मला ती आवडत होती. तिलाही मी आवडत असेन. एकदा तिनं विचारलं होतं मला लग्नाबद्दल, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. एकतर माझा पुढचा अभ्यास, 2 वर्षे परदेशी जाणं, मग आल्यावर इथे नोकरी शोधणं आणि आमचे एकत्र कुटुंब. खूप विचार करून मी तिला नकार दिला. का बरं? बाई ती खूप महत्त्वाकांक्षी होती. अरे पण ते चूक आहे का? नाही, अजिबात नाही. पण मी माझं घर, घरातली माणसं या सर्वांचा विचार केला आणि तिला नाही म्हटलं. बाई मला एक सत्य उमगलं आहे. घर शांत सुखी हवं, तरच सर्वजण सुखी असतात. अर्थात घर माणसांचं असतं म्हणजे सर्व एकमेकांना सांभाळून घेणारी हवीत. ती माझ्या घराला सांभाळून घेईल असं मला वाटलं नाही. तिच्या भावी आयुष्याबद्दलच्या योजना वेगळ्या होत्या. तिला परदेशी स्थायिक व्हायचं होतं. मला हे काही जमणार नव्हतं. माझ्यावर घरच्यांची जबाबदारी होती. माझ्या घरी आई वडील, आजी आजोबा येणारे जाणारे असतात. आमचं भरलं घर आहे हा सगळा विचार करून मी तिला नकार दिला. आता मी अगदी सुखी आहे. तुम्ही 2 दिवस आहात ना, मग राहायला या, सुखदाला भेटा. सुमेध, मी लताला तिच्याकडे राहीन असं कबूल केलंय. ती मला न्यायला आता स्टेशनवर येणार. वेळ मिळाला तर बघू. गाडी बडोद्याला थांबली. बाई नक्की या असं सांगून सुमेध निघून गेला.
मी लताची वाट बघताना विचार करत होते की घराचा विचार करणारी सुमेधसारखी मुलं अजून आहेत या जमान्यात. सुमेधची ही एक नवीनच बाजू माझ्यासमोर आली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुरस्कार समारंभ झाला. मला स्टेजवर बोलवून माननीय पाहुण्यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले गेले. निवेदकाने थोडक्यात माझा परिचय करून दिला आणि पुस्तकाबद्दलही सांगितले. पुरस्कार घेऊन मी माझ्या जागेवर येऊन बसले. एवढ्यात एक देखणी मुलगी माझ्या शेजारी हळूच येऊन बसली. मला म्हणाली, बाई, मला ओळखलं? मी सुरेखा साने. अगं बाई, तू इथे भेटशील असं स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं. अगदी पूर्वीसारखीच आहे, सुंदर देखणी. पण तू इथे कशी? तू अमेरिकेला असतेस ना? सुरेखा म्हणाली, बाई, ही माझी मावस बहीण अनया. तिच्या काव्यसंग्रहाला पण पुरस्कार मिळाला म्हणून तिच्याबरोबर मी आले होते. उद्या राहणार, परवा मुंबईला, मग अमेरिकेला निघणार. मी तिथेच असते. मध्यंतरात तिच्याशी बोलायला मिळालं. मी विचारलं, अमेरिकेत तू आणि तुझं सर्व कुटुंब राहतं ना? सुरेखा म्हणाली, नाही बाई. तुम्हाला आठवतं का पूर्वी शाळेत असताना कुसुमाग्रजांची एक कविता तुम्ही शिकवली होती? पृथ्वीचे प्रेमगीत. त्यात पृथ्वी तिच्यावर प्रेम करणाऱ्या चंद्र व इतर ग्रहांना दूर लोटते आणि फक्त सूर्याकडे बघत राहते. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी माझ्या चांगल्या लक्षात आहेत. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनही साहवे. म्हणजे सुरेखा तू? सुरेखा म्हणाली, बाई, मी लग्न केलं नाही. सुमेधशिवाय मी कोणाचा विचारही करू शकणार नाही. तिचा हा निर्णय ऐकून मी अवाक झाले. रात्री झोपताना सुद्धा दोघं माझ्या डोळ्यांसमोर येत होती. आपल्यासाठी सुरेखा अविवाहित राहिली हे ऐकून सुमेधला काय वाटेल? मी मनोमन प्रार्थना केली, देवा, या दोघांची कधीही भेट न घडो. पण विधी लिखित काही वेगळं होतं का? लताकडे 2 दिवस आनंदात गेले. तिने कै वल्लभभाई पटेल यांचा उभारलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा दाखवला. बडोद्याचा राजमहाल, लक्ष्मी विलास पॅलेसमधील जनतेसाठी खुली असलेली दालने आणि संग्रहालय पाहिलं. एक दिवस मग सर्व बडोदा तिच्या कारमधून नजरेखाली घातलं. बघता बघता 2 दिवस संपले. मी परत मुंबईला निघाले. गाडीत बसल्यावर सुमितचा फोन आला. मी त्याच्या घरी गेले नाही म्हणून त्याने नाराजी व्यक्त केलीच, पण प्रवास सुखाचा हो अशी सदिच्छाही व्यक्त केली. मनात आलं, खरंच किती प्रेमळ आहे हा मुलगा. मी मुंबईला पोहोचले. रोजचं काम सुरू झालं. एक नवीन पुस्तक लिहायला घेऊया असं मनाशी ठरवलं. रोजचं काम, लेखन, मोबाईलवरील मैत्रिणींचे फोन, येणारे पाहुणे, यात दिवस कसे गेले कळलं नाही. सुमेधला 2 वेळा फोन केले, पण बाई, आता गडबडीत आहे, मग बोलतो तुमच्याशी, असा त्याचा मेसेज आला. बघता बघता 8-10 महिने उलटून गेले. डिसेंबरच्या सुट्टीत माझा अमेरिकेत बोस्टनला राहणारा भाचा 15 दिवसांच्या सुट्टीवर आला. गप्पा गोष्टी करण्यात दिवस कसे ओढून गेले कळलं नाही, पण त्याने आल्या आल्या जाहीर केलं की मावशी, यावेळी मी तुला माझ्याबरोबर अमेरिकेला नेणार. मी बरं बघते असं म्हणून त्याला टाळायचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला आणि मी त्याच्याबरोबर अमेरिकेला प्रयाण केले. बोस्टनमधलं त्याचं घर छान होतं. हॉल, किचन, 2 बेडरूम आणि बेडरूमच्या समोर असला अथांग निळ्या रंगाचा समुद्र. संध्याकाळी मी रोज समुद्रकिनारी फिरायला जायची. उरलेला वेळ मोहनला चांगले पदार्थ करून खायला घालण्यात, त्याच्याशी गप्पा मारण्यात पटकन निघून जायचा. कधी कधी त्याची मित्रमंडळी जमली की पावभाजी, मिसळ, भेळपुरी असा बेत असायचा. एकूण सर्व मजेत चाललं होतं. एके दिवशी मोहन म्हणाला, मावशी, आज रात्री मी डिनरला जाणार आहे. माझ्या एका मित्राने लग्न केलंय.
त्याची आज तो पार्टी देणार आहे. मी बरं म्हटलं आणि संध्याकाळी लेखन करायचं ठरवून टाकलं. जेमतेम 2 आठवडे गेले असतील. मोहनला फोनवर मित्राशी बोलताना मी ऐकलं, अरे असं कसं झालं? डॉक्टर म्हणाले होता ना की त्या औषधाने त्यांना बरं वाटेल म्हणून. बरं ते जाऊ दे, मी त्या दोघांबरोबर आता हॉस्पिटलमध्ये जातो. तू संध्याकाळी ये. मावशी, माझ्या मित्राची बायको आजारी आहे. मी जाऊन येतो असं म्हणून घाईघाईत मोहन गेला सुद्धा. रात्री घरी आल्यावर ती ठीक आहे एवढं त्यानं सांगितलं. मी पण जास्त काही विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी मोहन ऑफिसातून आल्यावर अधिक माहिती कळली. ज्या मित्राचं लग्न झालं होतं तो प्रत्यक्षात मोहनचा नवा बॉस होता. कंपनीने वर्षभरासाठी त्याची इथे नेमणूक केली होती. तो भारतातून आलेला होता. कम्प्युटर क्षेत्रात तो अगदी तज्ज्ञ होता. त्याचं आणि मोहनचं चांगलं जमलं होतं. त्यामुळं त्याला मदत करायला मोहन नेहमी तयार असायचा. त्याचीच बायको आजारी होती. परत 15 दिवसांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावी लागली. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. एके दिवशी रात्री फोन आला. मोहन म्हणाला, सुमेध सर, मी लगेच निघतो. तुम्ही काळजी करू नका. आता प्रथमच मला त्याच्या बॉसचं नाव सुमेध आहे हे समजलं. पण हा माझा विद्यार्थी निश्चितच असणार नाही असं मला वाटलं. कारण माझ्या विद्यार्थ्याचं लग्न झालं होतं. त्याला जुळ्या मुली होत्या आणि इथे तर या बॉसने आत्ताच लग्न केलं होतं. हा तो नव्हेच. मी मनातले विचार झटकून टाकले. त्यानंतर दर रविवारी सुट्टीत मोहन मला आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं दाखवायला घेऊन जायचा. त्यामुळे महिना कसा संपला हे अजिबात कळलं नाही. एके दिवशी मोहन म्हणाला, मावशी, तू पालक सूप आणि मऊ भात करून देशील का? मी म्हटलं, हो देईन की. त्यात काय मोठं, पण कोणासाठी हवं आहे? अगं, सुमित सरांच्या बायकोसाठी. त्यानंतर दर 2-4 दिवसाआड सुमित माझ्याकडून पथ्याचे पदार्थ करून न्यायचा. मला सुद्धा बरं वाटायचं. तेवढीच सरांना मदत. शेवटी न राहून मी एकदा त्याला विचारले, अरे तुझ्या बॉसच्या बायकोला आजार तरी कसला आहे? मोहन म्हणाला, कॅन्सर, पोटातला. त्याचं ते उत्तर ऐकून मी अंतर्बाह्य थरारले. भानावर आल्यानंतर मी विचारलं, हे तुझ्या बॉसला लग्नाच्या आधी माहीत नव्हतं का? त्यावर मोहन म्हणाला, मावशी, हे सरांना समजलं होतं. पण मॅमचे इथे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यांना एकटं कसं ठेवायचं म्हणून सरांनी लग्न केलं आणि त्यांची सर्व जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. हे ऐकून मी खूप बेचैन झाले. हे सारं अजबच वाटत होतं. एका आजारी मुलीची एवढी मोठी जबाबदारी घ्यायची. शेवट काय आहे हे माहीत असूनही मला हे कोडं उलगडत नव्हतं. शेवटी एकदा त्यांना जाऊन भेटायचं असं मी ठरवलं. 15 दिवसांनी तिची प्रकृती आता चांगली आहे असं कळलं. तेव्हा मी मोहनला म्हटलं की मी त्यांना भेटून येते. मग 2 प्रकारची सूप आणि पातळ खिचडी घेऊन मी मोहनबरोबर त्यांच्या घरी गेले. बेल वाजवली. दार उघडलं गेलं. दारात उभा होता सुमेध सरपोतदार. सुमेध, तू इथं? या ना बाई, स्वस्थ बसा, मग बोलू आपण. पण मी अगदी अस्वस्थ मनाने तिथे बसले. थोड्या वेळाने मला त्याने दुसऱ्या खोलीत नेलं. तिथे मला दुसरा धक्का बसला. बेडवर झोपलेली मुलगी होती सुरेखा साने. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र उठून दिसत होतं. मूळची सुंदर असलेली सुरेखा आता खूप अशक्त झाली होती. ती माझ्याकडे बघून हसली. मग बोलू असं खुणेने सांगितलं. मी पण मान डोलावली आणि बाहेर हॉलमध्ये येऊन एका सोफ्यावर टेकले. आज मला एकावर एक धक्के बसत होते. सुमेधने सुरेखाशी लग्न केलं, ते सुद्धा ती कॅन्सरने आजारी आहे हे कळल्यावर. आणि सुखदाचं काय? तिला हे माहीत आहे का? पण आजच विचारायला नको असा विचार करून मी गप्प बसले. थोड्या वेळाने सुमेध बाहेर आला.
त्याने सांगायला सुरुवात केली. बाई, आम्हा दोघांना बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण हेच विधिलिखित होतं. माझी या कंपनीत वर्षभरासाठी मॅनेजर म्हणून नेमणूक झाली. मी कामावर रुजू झालो तेव्हा सुरेखा कंपनीच्याच दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम करायला कॅलिफोर्नियाला गेली होती. तिथून आल्यानंतर आमची भेट झाली. आम्ही मित्रत्वाच्या नात्यानेच वागत होतो, फिरायला जात होतो, पण आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत. मला तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचे प्रेम दिसायचं, पण तिने कधी ते उघडपणे व्यक्त केलं नाही. तिने लग्न केलं नाही हेही मला कळलं. अरे, पण हे दुखणं अचानक कसं झालं? बाई, हे अचानक झालं नाही. मला तिच्या सहकार्याने सांगितलं की ती अशी 6 महिन्यांपूर्वी पण बेशुद्ध झाली होती, पण लवकर शुद्धीवर आली. त्यामुळे वैद्यकीय चाचण्या झाल्या नाहीत, त्यामुळे हे दुखणं कळलं नाही. आता ती जेमतेम 4 महिन्यांची आपली सोबतीन आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. इंजेक्शने घेऊन तिला बरं वाटलं म्हणून ती महिनाभर पुढे कामावर येत होती. मग तिला अशक्तपणा आला तेव्हा तिची व्यवस्था बघायला एक नर्स ठेवली होती. मी रोज तिला भेटायला येत असे, तिच्याशी गप्पा मारत असे. एकदा कॉलेजच्या गप्पा निघाल्या. तिच्या मैत्रिणी, माझे मित्र यांच्या आठवणी यात आम्ही रंगून गेलो. बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की सुरेखा अगदी गप्प झाली होती. माझ्याकडे एकटक बघत होती. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. मी अस्वस्थ झालो, नकळत बोलून गेलो, सुरेखा, सुरेखा, काय होतंय? तुला तुला काही सांगायचं आहे का? तिने मान डोलावली. तू तू तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधशील, ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज हवं तर. मी थोडा वेळ विचार करून हो म्हटलं. नंतरचं तुम्हाला माहीत आहेच. माझे 4-5 मित्र व तिच्या 2-4 मैत्रिणी इथे जमल्या. या गणपतीच्या समोरच आम्ही एकमेकांना हार घातले आणि मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तेव्हापासून मी इथेच राहतो. तिची जबाबदारी मी स्वीकारली आहे. तुम्हाला माहीत आहे की तिला आई वडील कोणीच नाहीत. तिला जेवढं सुखात ठेवता येईल तेवढं मी ठेवणार आहे. त्याचं हे वागणं बघून मी अगदी भारावून गेले. पण सुखदाला हे माहीत आहे का? हा माझ्या मनातला मलाच जाचणारा प्रश्न मी मनातच ठेवला. तू खरंच चांगलं करतोयस तिच्यासाठी, असं कोणीही करणार नाही असं सांगूनही त्याचा निरोप घेतला. 2 दिवसांनी मी सूप घेऊन गेले तेव्हा सुरेखाला भेटले. त्या दिवशी ती खूप फ्रेश वाटत होती. सुरेखा, सूप घेतेस का? बाई, तुम्ही किती करता? सुरेखा, सूप करायला काही फार त्रास होत नाही आणि सुमेध जे करतोय त्या मनाने मी काहीच करत नाही. बाई, खरंच सुमेध अतिशय चांगला आहे. मला असाध्य दुखणं आहे हे समजूनही माझे अखेरचे दिवस सुखात जावेत म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, मला मला पत्नीचा दर्जा दिला, भरभरून सुख दिला. आता मी तृप्त मनाने या जगाचा निरोप घेईन. सुरेखा, सुरेखा, असं बोलू नकोस ग. असं म्हणताना माझे डोळे भरून आले. मनात आलं, नियतीने या 2 प्रेमिकांची गाठ घातली खरी, पण कोणत्या वेळी? सुरेखाची ताकद दिवसेंदिवस कमी होत होती. सलाईन चालू होतं, पण खाणं अगदी कमी कमी झालं होतं. दिवसातून 2-4 वेळा 2-4 चमचे सूप आम्ही तिला बळजबरीने पाजत होतो. अखेर तो दिवस उजाडला. सुरेखाने सुमेधचा हात हातात घेऊन प्राण सोडला. पुढील सर्व कार्य उरकल्यानंतर आम्ही 6-7 जण त्याच्या घरी सुन्न होऊन बसलो होतो. कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. शेवटी मी उठले, सुमेधच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, सुमेध,
आता राहू नकोस, मोहनच्या घरी चल, तिथे तुला एकाकीपणा वाटणार नाही. सुमेधने मूक संमती दिली आणि आम्ही मोहनच्या घरी आलो. संध्याकाळची वेळ. बाहेर लॉनवर खुर्च्या टाकून आम्ही बसलो होतो. एवढ्यात मोहनला फोन आला म्हणून तो तिथून निघून गेला. मी व सुमेध कितीतरी वेळ गप्प होतो. शेवटी मीच बोलायला सुरुवात केली. सुमेध, तुला काही दिवस अवघड जातील. सुरेखाला विसरणं अशक्य असलं तरीही मनाची समजूत घालावीच लागेल तुला. तू सुरेखाची मंगळसूत्र घालण्याची अखेरची इच्छा पूर्ण केलीस, ते चांगलं केलंस. या आजारात तू तिची किती सेवा केलीस हे बघून मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं. सुमेध नुसतं ऐकत होता. त्याचे डोळे भरून आले होते. तरीही मी त्याला विचारलं, सुमेध, हे सर्व करताना तुझ्या मनात एकदाही सुखदाचा विचार नाही आला? आपण सुखदावर अन्याय करतो आहोत असं तुला वाटलं नाही का? मी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर सुमेध शांतपणे म्हणाला, बाई, हे सर्व सुखदाने सुचवलं होतं. त्याचे हे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झाले. तो पुढे म्हणाला, बाई, माझी इथे आल्यावर सुरेखाशी ओळख झाली हे मी सुखदाला सांगितलं होतं. आमचं फोनवरून बोलणं झालं तेव्हा मी तिला तिच्या आजाराची कल्पना पण दिली होती. आमच्यात झालेली बोलणी पण तिला मी सांगितली होती. तिनेच मला सांगितलं की सुरेखाच्या गळ्यात मंगळसूत्र घाला, तिला हवं ते सुख द्या. बाई, सुखदाचं मन फार मोठं आहे म्हणून मी सुरेखाला सुखी ठेवू शकलो. पण ते करताना माझ्या मनात अपराधी भावना नव्हती. कारण हे सर्व सुखदाला माहीत होतं. बाई, माझ्या आयुष्यात या दोघीजणी आल्या. यांच्याशी माझे काय ऋणानुबंध आहेत हे मला माहीत नाही. सुरेखाने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं आणि सुखदाने तिच्या मोठ्या मनाने मला कायमचं ऋणी करून ठेवलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.